मित्रांनो, आज आपल्याला पोस्टाच्या नवीन फिक्स्ड डिपॉझिटवर तुम्हाला पेमेंट कसं भेटणार आहे याबद्दल थोडक्यात सांगतो. मित्रांनो, आजच्या वेगवान जीवनात पैशाची गुंतवणूक करताना सुरक्षित, नियमित उत्पन्न हे दोन मुख्य डोळ्यासमोर येतात. पोस्ट ऑफिसला उल्लेख केला की फक्त पत्रे आणि पत्रिका स्टॅम्पची आठवण येते, पण आता भारतीय डाक विभागाने सामान्य नागरिकांसाठी खूप सोयीची योजना आणल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे पोस्ट ऑफिस मनी इन्कम. ही योजना तुम्हाला एकदाच पैसे जमा करून 5 वर्षासाठी दरमहा व्याजाची रक्कम मिळवून देईल. आणि हो, ही पूर्णपणे सरकारी योजना असल्याने यात झिरो रिस्क आहे. चला आपण या योजनेच्या सविस्तर माहिती बोलू, जेणेकरून तुम्ही याचा फायदा घेऊ शकता आणि तुमच्या आर्थिक नियोजनाबद्दल बळ मिळू शकते. मित्रांनो, मनी इन्कम चेनमध्ये खरंच सामान्य माणसांसाठी एक वरदान आहे. कल्पना करा की एकदा रक्कम जमा करता आणि नंतर दरमहा तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम येते. शाळांत झालेल्या आजोबांची किंवा घर सांभाळणाऱ्या बायका मुलांसाठी हे किती सोयीचं आणि योजनेचा कालावधी फक्त 5 वर्षाचा आहे, जो नंतर वाढवता येतो. कमीत कमी 1,000 रुपयापासून सुरू करता येईल आणि वैयक्तिक खात्यासाठी कमाल 9 लाख तर संयुक्त खात्यासाठी 15 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. सर्वात मोठा फायदा म्हणजे 7.4% वार्षिक व्याजदर बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट पेक्षाही जास्त आणि सुरक्षित आहे, ज्यामध्ये अधिकृत वेबसाईटवरून जाऊन तुम्ही स्वतः तपासू शकता. याशिवाय व्याजावर टॅक्स बेनिफिट मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे उत्पन्न आणखी वाढेल. आजच्या महागाईचे हे नियमित इन्कम तुमच्या दैनंदिन खर्चाला आधार देईल. तर गुंतवणुकीबद्दल माहिती, तर किती गुंतवणूक करावी लागेल किंवा किती गुंतवणुकीवर किती मिळेल. मित्रांनो, आता मुख्य मुद्दा किती पैसे गुंतवले तर किती उत्पन्न मिळेल ही योजना तुमच्या गुंतवणुकीवर मासिक व्याज देणे, जे वर्षाला 7.4% आहे. चला सोपे उदाहरण पाहू आपण. 1 लाख जर तुम्ही गुंतवणूक केली, 617 रुपये महिना मिळतो. वर्षाला त्याचे 7,400 होतात. 5 लाख रुपयाची गुंतवणूक केली तर याच्यामध्ये 3,085 रुपये वर्ष महिन्याला आणि वर्षाला 37,000 रुपये भेटतात. 9 लाख रुपयाची गुंतवणूक केली तर महिन्याला 5,500 आणि वर्षाला 66,600 रुपये मिळतात. 15 लाखाची गुंतवणूक केली तर दरमहा 9,252 वर्षाला महिन्याला भेटतात आणि वर्षाला 1,11,000 रुपये भेटतात. जर तुम्हाला महिन्याचे 9,250 रुपये स्थिर उत्पन्न हवं असेल तर 15 लाखाची गुंतवणूक करा. हे पैसे तुम्ही घर खर्च, शिक्षण आणि छोट्या गुंतवणुकीसाठी वापरा. लक्षात ठेवा, व्याज थेट खात्यात येते आणि मुख्य रक्कम काढण्यासाठी गरज पडली तरीही व्याज चालू राहील. हे सगळं इतकं सोपं आहे की तुम्हाला दरमहा काळजी करण्याची गरज नाही. धन्यवाद.